कोल्हापुरातील हुतात्मा पार्कमधील श्री द्वारकाधीश गोपाळकृष्ण आणि लिंगेश्वर महादेव मंदिर परिसराचा करवीर महात्म्य ग्रंथात द्वारका बेट म्हणून उल्लेख आहे. प्राचीन श्रीकृष्ण अर्थात द्वारकाधीश गोपाळकृष्ण आणि कोल्हापुरातील सर्व शिवलिंगांच्या दर्शनाचं पुण्य देणाऱ्या या लिंगेश्वर महादेव मंदिराच्या संवर्धनासाठी गेल्या 4 वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. लोकवर्गणीतून आणि श्रमदानातून या मंदिराचं संवर्धन पूर्ण करण्यात आलं असून नुकतीच मंदिरातील गोपाळकृष्ण मूर्तीची पुनर्प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. याप्रसंगी कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, ह.भ.प. श्री महादेव रामचंद्र यादव महाराज, लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टचे सचिव राजेंद्र शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री वेदमूर्ती विशाल जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या पौराहित्याखाली हा संपूर्ण सोहळा पार पडला. उद्यमनगरमधील जय शिवराय मित्रमंडळ आणि हुतात्मा पार्क उद्यानप्रेमी नागरिकांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. या निमित्तानं प्रतिद्वारका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराचं सौंदर्य आणि वैभव नव्यानं उजळून निघालं. भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन जय शिवराय मित्रमंडळाचे पांडुरंग पाटील, रवींद्र सुतार, निलेश देसाई, संदीप देसाई, मनोज शिंदे आणि हुतात्मा पार्कप्रेमी ग्रुपच्या वतीनं करण्यात आलंय.